आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक दिवस नसून तो समता, न्याय आणि बंधुत्वाचा उत्सव आहे। त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आज देखील समाजाला प्रगतीची दिशा दाखवतोय। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे दादरच्या चैत्यभूमीला भेट देऊन महामानवाला पुष्पांजली अर्पण करणार आहेत। आंबेडकर जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी हे दादरच्या चैत्यभूमीवरती दाखल होतात। त्यामुळे प्रशासनानं चोख नियोजन देखील केलेलं आहे। आणि दादरच्या चैत्यभूमीवरून आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, खरं तर आज असंख्य भीम अनुयायी हे इथं अभिवादनासाठी दाखल होत असतात, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? आकांक्षा, आपण पाहतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण पाहतोय राज्यभरातून, देशभरातून जे आहे ते अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पाहतोय का हा संपूर्णपणे चैत्यभूमीचा परिसर सुद्धा आकर्षक अशी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे, कारण बाबासाहेबांचे अनुयायी असेल, त्याचप्रमाणे भीमसैनिक असेल, यांच्यामध्ये मोठा उत्साहाचं वातावरण आहे, कारण आज बाबासाहेबांची जयंती आहे। त्यामुळे आपण पाहतोय का विद्युत रोषणाई सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते, फुलांची सजावट सुद्धा केलेली आहे। आणि समोर जो मंच आहे या मंचावरती थोड्याच वेळामध्ये म्हणजे 9:35 महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल असतील, मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, सामाजिक केंद्रीय राज्यमंत्री आणि इतर सगळे मंत्री आणि अधिकारी या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि बाबासाहेबांना अभिवादन करणार आहे। सोबतच आपण पाहतोय का याच मंचावरून अनेक पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा जे आहे ते होणार आहे। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तयारी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण परिसर जो आहे ती सजावट करण्यात आलेली आहे। खरं तर रात्री 12 वाजल्यापासूनच आपण पाहतोय की फटाक्यांची आताशबाजी असेल किंवा मोठ्या प्रमाणावर सजावट केलेली आहे। आणि समोर जर पाहिलं आपण तर बाबासाहेबांचे जे काही दुर्मिळ छायाचित्र आहे त्याचं सुद्धा प्रदर्शन हे महापालिकेने भरवलेलं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण परिसर जो आहे तो सजावट केलेला आहे, कारण राज्यभरातून, देशभरातून बाबासाहेबांचे अनुयायी असतील, भीमसैनिक जे आहेत त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी पोहोचतात आणि त्याची ही जलद तयारी जी आहे ती झाली आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा सुद्धा चोख जो आहे तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की 14 एप्रिल हा बाबासाहेबांच्या अनुयायी असतील किंवा अगदी भीमसैनिक असतील यांच्यामध्ये सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे, कारण बाबासाहेबांमुळे आज भीमसैनिक आहेत, त्यांचे अनुयायी आहेत, अशा प्रकारची भावना जी आहे ती त्यांची आहे। त्यामुळे आजचा दिवस हा सेलिब्रेट ते करताना पाहायला मिळतात। आपण पाहतोय की अनेक मान्यवर जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळतात, स्थानिक आमदार असतील किंवा इतर पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे। आणि ज्याप्रमाणे आपण पाहतोय की दरवर्षी महापालिका संपूर्णपणे तयारी करते तशीच तयारी करण्यात आलेली आहे। अगदी आपण पाहतोय का चैत्यभूमीच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे। कुठल्या प्रकारचा वाहनांचा जो आहे तो खोळंबा होऊ नये, वाहनांची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सुद्धा चोख जबाबदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आता थोड्या वेळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील आणि बाबासाहेबांना अभिवादन करतील। आकांक्षा, अगदी त्यामुळे या कार्यक्रमाकडे देखील लक्ष असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।